नियोजक प्रशासनाचं चुकतंय की शासनाचं चुकतंय? चांगल्या गोष्टीला बिलकुल विरोध नाही करायचा, मग तो कोणीही असो. माझ्यावर कोणी काही म्हणलं तर चालेल. यात खरंच आम्ही कमी पडलोय. चप्पल तर घालून चालल्याच नाही महिला. म्हणजे ग्रामीण भागापेक्षा विचित्र परिस्थिती. शाळेत जायला मुलांना रोड नव्हता. दबाव आणून करत होता की आणून पण काही प्रेमानं पण. ही सगळ्यात पहिली शाखा आहे. मी त्यांच्या मार्फत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली. शिवसेना हेल्पलाईन सेंटर नावाची शाखा स्थापन केली. नगरसेवक लोक सांगायचे आम्ही पदावर नाही, अधिकारी ऐकत नाही, आणि नाहीच ऐकलं तर मग माझे बॉस होतेच सगळे. सगळ्यात पहिले ना पाण्याचा प्रॉब्लेम पूर्ण आहे. 15 दिवसाला पाणी येत ना. सगळ्यात पहिलं तर आम्ही तेच करणार, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. महाराष्ट्रात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 25 मधून शिवसेनेचे उमेदवार सौ वैशालीताई रामेश्वर कोरडे हे आज आपल्यासोबत आहेत. निवडणुकांची त्यांची रणनीती काय आहे, त्यांचा प्रचार काय आहे, त्यांच्या प्रभागाबाबतीत त्यांचं विजन काय आहे, आज त्यांच्यासोबत चर्चा करून आपण समजून घेऊया. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. आपला पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर आता आज तुम्ही उमेदवार म्हणून रिंगणात आहात. शिवसेनेतली सुरुवात किंवा राजकारणाची सुरुवात तुमची कुठनं झाली? राजकारणाची सुरुवात असं म्हणता येईल लहानपणापासूनच. कारण 1986च्या जवळपास आपल्या छत्रपती 82 किंवा 86च्या जवळपास आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. त्यावेळेस आता 84चा जन्म, तुम्ही म्हणसान तसं कसं असा विषय. वडील, काका, आमचं कुटुंब मोठं, 5 जणांचं कुटुंब, आणि सगळे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले. आमचे वडील आजोगी सांगतात आणि जुने शिवसैनिकही सांगतात, बाळासाहेब सभा मराठवाड्यात कुठेही असो, ती सभा ऐकण्यासाठी कशीही जाणार, बसनी जाणार, टू व्हीलरवर जाणार, कोणाची नसली तर कोणाची तरी टिबल सीट जाणार घेऊन. समजा एक जणाकडे जरी असते त्याचं पेट्रोल टाकणार, सगळे मिळून आणि जाणार. म्हणजे इतकी बाळासाहेबांची क्रेज त्यावेळेस. आणि जेव्हा मला माझं 10वी झालं 99च्या नंतर, घरी ऐकायचो मी बाळासाहेबांचे विचार ऐकायचो. पण 2004च्या नंतर 12वीच्या नंतर थोडं 1-2 वर्ष मी काम वगैरे केलं आणि त्याच्यानंतर बाळासाहेब कळायला लागले आम्हाला. 2005ला महानगरपालिकेची निवडणूक लागली. त्यावेळेस पहिली सभा मी बाळासाहेबांची आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळावर पहिली बाळासाहेबांची सभा ऐकली. त्याच्यानंतर योग निघाला मला सभा ऐकायचा, ती पहिली आणि शेवटची सभा. तेव्हापासून विचार केला की आपण बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आमचे आजोबा समाजकारणी होते, व्यावसायिक होते, पण समाजकारण करायचे. ते राजकारणात नाही आले, पण समाजसेवा म्हणजे त्यांची उत्तम. मलाही नाही कळत, पण जे जुने जाणते लोक आहे तेही सांगतात तर तुमच्या आजोबासारखं तूच करतोय. वडिलांनी थोडं मध्यंतरी, वडिलांना नव्हती ती, पण बाळासाहेबांचे विचार होते घरामध्ये आमच्या. तेव्हापासून माझा शिवसेनेमध्ये प्रवास चालू झाला. माझी ज्यावेळेस आदित्य साहेबांनी युवा सेनेची स्थापना केली त्यावेळेस मी पहिला उपशाखा अधिकारी झालो युवा सेनेचा चिकाळाना गावातून, आणि तिथून माझा सुरुवात झाला पक्षासोबत, आणि तो आजही चालू आहे एकनिष्ठेने आणि जीव तोडून. मग हे राजकारण म्हणजे राजकारण अगोदर सुरू झालं की समाजकारण अगोदर? समाजकार्य अगोदर झालं. बाळासाहेबांनी सांगितलं समाजकारण पहिले, तसं मी समाजसेवा करत गेलोय. म्हणजे समाजकारणातच सुरुवात झाली म्हटल्यावर म्हणजे सेवेची सुरुवात अगोदर झाली असेल. हां, सेवेची सुरुवात अगोदर. म्हणजे याच्या माझ्या माहितीनुसार याच्या अगोदर आपण काही कुठलं संविधानिक पद नाही, काहीच नाही. संविधानिक पदावर नव्हतं. म्हणजे काय होतं ते पक्षाचेच पद. तर काय आता प्रभागात काय, म्हणजे आपण संविधानिक पदावर नव्हतो किंवा आपण सत्तेतही नव्हतो, तर प्रभागात आत्ता काय समस्या आहे असं वाटतं तुम्हाला की याच्यामुळे नागरिकांना प्रॉब्लेम होतो की आपण येऊन त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे? सगळ्यात पहिले ना पाण्याचा प्रॉब्लेम पूर्ण आहे. पाणी वेळेवर येत नाही, काहीच नाही. 15 दिवसाला पाणी येत ना. सगळ्यात पहिलं तर आम्ही तेच करणार, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. काय माहिती का, ज्यावेळेस मी माझा समाजसेवेचा प्रवास चालू केला तसं तर समाजसेवा करताना, आता बरेचसे जण सांगतात समाजसेवा करताना एखादं संवैधानिक पद असलं तर त्याच्यावर अजून चांगलं जोमाने काम करतात, तर समाजसेवा जास्त करता येते. आणि समाजसेवेमधून मग संवैधानिक पदावर असलं तर सगळ्यात मोठं काय असतं, रोडचे प्रॉब्लेम असतात. मी समाजसेवेमध्ये रोड नाही बनवू शकत ना, मला रोडची समस्या आहे. ग्रामीण भाग आहे माझा, चिकलठाण येल्लोमध्ये नव्हता आतापर्यंत. म्हणजे आपण जे म्हणतो रेसिडेन्शियलला परमिशन होतं, ग्रीन झोन होता, आणि तिथं वस्त्या तर झालेल्या आहे. 20/30मध्ये लोकांनी भरपूर वस्त्या केल्या, आणि त्याच्या रोडची समस्या, पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या, ह्या समस्या सोडवायच्या होत्या आम्हाला. मी बघत होतो, जात येत होतो, सगळ्यांच्या समस्या मला दिसत होत्या जिकडं जा तिकडं. मी एक उदाहरण सांगतो, बजरंग नगर आहे, आत्ता झालेलं आहे, काही दिवस झाले. इमारती बघितल्या मोठ्या, गव्हर्नमेंट टॅक्स घेते, महानगरपालिका टॅक्स घेते, सगळं करते, पण सुविधा देण्याचा बिलकुल नाही. त्यांच्याकडे ड्रेनेज लाईन नव्हती, आत्ता कुठंतरी ड्रेनेज लाईन होते.
रोडचं 1-2 रोड झाले, मधले रोड सगळे. पावसाळ्यात अक्षरशः म्हणजे लहान मुलं शाळेत जायला मुश्किल, महिलांना अक्षरशः म्हणजे चप्पल तर घालून चालल्याच नाही महिला. म्हणजे ग्रामीण भागापेक्षा विचित्र परिस्थिती. पेक्षाही जास्त आमची परिस्थिती. मी बजरंग नगरची बघितली, सावित्री नगरची समस्या बघितली, इकडं ऋषिकेश नगर आहे इकडली समस्या बघितली, सावित्री इकडं गोरक्षनाथ कॉलनीतली समस्या बघितली. 1-2 वेळेसमध्ये व्हिडिओ आले होते, सगळे खूप बातमी गाजली. शाळेत जायला मुलांना अक्षरशः रोड नव्हता. मग त्यावेळेस मी विचार केला की आपण काहीतरी हे करावं. त्या अनुषंगाने मी समाजसेवा करता करता आणि मग विचार केला की आपण एक याची तयारी करावं राजकारणातून येण्याची आणि आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवायचे. त्याच्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म लागणार आहे. त्यात आपण ती सुरुवात केली आणि विषय असा झाला का त्यातून मी एक आपल्याकडं 2000ला कोविड आला, त्यावेळेस सगळं बंद झालं आणि आपला त्यावेळेस सगळा नगरसेवकचा टर्म संपलेला होता. आपण फोन करायला गेलं, नगरसेवक अवेलेबल नाही, आमच्याकडे काही हातात नाही, प्रशासकीय आदत नाही. मग मी असा विचार केला आपण काहीतरी करावं. तर मी एवढ्या पंचक्रोशीतमध्ये माझं जेवढं हे, मी त्यावेळेस एक शिवसेना हेल्पलाईन सेंटर नावाची शाखा स्थापन केली. म्हणजे बरीच प्रसिद्ध झाली त्या काळात, चर्चा पण खूप झाली. खूप म्हणजे दादाने सांगितलं होतं पुऱ्या शहरात नाही, पुऱ्या याच्यात ही सगळ्यात पहिली शाखा आहे आणि मी ती एकट्याने मी नाही सुरू केली. मी ज्येष्ठ शिवसैनिक असू, माझ्या पक्षाचे आमदार खासदार जे काय राहिलेले आजी माझी पदाधिकारी सगळे त्याच्यामध्ये होते. संघ जे आरोग्याविषयी रिलेटेड होते, जे सगळे मी त्यांच्या मार्फत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली. त्यांचं एक संघटन केलं समजा, एक त्यांना एकत्रित करून त्या पद्धतीने आपण तिथून माझा राजकीय प्रवास मी समाजसेवा करत करत राजकीय प्रवास चालू केला. हेल्पलाईनचा जो कन्सेप्ट होता म्हणजे मीही खूप त्या बाबतीत ऐकलं होतं आणि त्यातनं लोकांची मदतही खूप झाली. पण थोडं त्याला एक्सप्लेन करता येईल की काय नेमकी हेल्पलाईन, कशा पद्धतीने आपण ते सगळी सिस्टीम अरेंज केली होती आणि त्याचा लोकांना डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायदा कसा होता. असा विषय होता. आपण त्यावेळेस तो कोविड होता. आपण महानगरपालिकेत जर अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना फोन लावले ते उडवाडवडीचे उत्तर द्यायचे जनतेला. नगरसेवकांना फोन लावले, नगरसेवक लोक सांगायचे आम्ही पदावर नाही, अधिकारी ऐकत नाही. मग मी त्यावेळेस हे केलं, काय नाही छोट्याल्या समस्या असतात जनतेच्या, काय प्रभागामधल्या काय समस्या असतात, गावातल्या काय समस्या असतात, पाणी टायमावर, लाईट टायमावर, लाईट नसलं तर लाईट तो चालू करायला जर लावला फोन करायचं. मग मी काय केलं एक मार्फत, चला बाबा आपण तुम्ही मला फोन करा, तुमच्या गल्लीत लाईट बंद आहे, तुम्ही रामेश्वर संग कॉन्टॅक्ट करा. रामेश्वर तुम्हाला आज न उद्या तो 2 दिवसात चालू करेल, 3ऱ्या दिवशी होईल किंवा 4थ्या दिवशी होईल, पण मी ते चालू करणार. मग त्याच्यासाठी मी प्रशासनाचे जे कर्मचारी आहे किंवा माझ्या पक्षातले जे मी त्यांच्या मार्फत त्यांना सांगायचो, प्रशासनाचे जे कर्मचारी असो त्या रिलेटेड असो, मी त्यांना त्यांच्याकडून ते कामं करून घ्यायचो. दबाव आणून करत होता की पण काही प्रेमानं, पण काही गोष्टी असतात तुम्ही जर प्रेमानं बोलले तर कर्मचारी ऐकतात तुमचं. ठीक आहे ते म्हणले आज करतो, आज आमच्याकडे कर्मचारी, ठीक आहे बाबा त्याला उद्या सांगायचं ना, एक ठीक आहे दिवस इतके दिवस घातले मी 1 दिवस तर करणार. आणि नाहीच ऐकलं तर मग माझे बॉस होतेच सगळे पदाधिकारी आमदार खासदार राहिलेले, मी त्यांच्या मार्फत त्यांच्यावर तुमचं बऱ्यापैकी काम तर प्रेमानंच होत असेल. कारण आता जितकं तुमच्या प्रभागात तुमच्याबद्दल बोललं जातं की रामेश्वर भाऊ आहे, विरोधातले लोक सुद्धा स्ट्रॉंगली विरोध करणार नाहीत, म्हणजे इव्हन निवडणुकीत सुद्धा ते सगळे कामं करतात तुमचे. ती गोष्ट प्रकर्षानं जाणवती. म्हणजे राजकारण करताना तुम्ही झालं आता मला बऱ्याच वेळेस जाणवलं, मी ड्रेनेजचे कामं म्हणजे चोकअप वगैरे, ड्रेनेज लाईनचे, लाईटचे, पाण्याचे टायमावर पाण्याचं नियोजन. आता पाण्याचं तर कोलमंडल इतकं नियोजन कोलमंडल आमच्याकडं पहिले 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी पाणी होतं. महिलांचं म्हणणं ठीक आहे बाबा चला 5व्या दिवशी 4थ्या दिवशी भेटलं तरी होईल. आज आम्हाला अक्षरशः तुम्ही ह्या भागात जा, तिथून माझ्या प्रभागात जा, इकडे चौधर कॉलनी असो, चिकलठाणा असो, सावित्रीनगर असो गाव, तुम्ही तिथे जर हे केलं ना तर 14व्या 15व्या दिवशी पाणी आहे. आणि आपलं धरण भरलेलं आहे साहेब, आपण शेतकऱ्यांना पाणी देतोय, पिण्याच्या पाण्याचं मुबलक प्रमाणे, फक्त आपल्याकडे नियोजन नाही. पण नियोजन प्रशासनाचं चुकतंय की शासनाचं चुकतंय? त्याला दोघंही जबाबदार आहे. तुम्ही विचार करा 2020च्या अगोदर सरकार होतं, हे होतं, पाणी किती दिवशी भेट होतं तुम्ही इन्क्वायरी करा. आता आम्ही बोललो ते म्हणतात तुमच्यामुळे ते योजना बंद पडल्या, तुम्हीच हे केलं ते केलं, हे चुकीचं बोलतायत. आमच्या हे असताना 3 वर्ष झाले देवेंद्र फडणवीस साहेब इथं येऊन अंडा मोर्चा काढला होता, तुम्हाला आठवत असेल नसेल. अजून 3 वर्ष झाली तीच परिस्थिती. आता चिखलठाणा जो आहे तो वास्तविक पाहता MIDC कनेक्टेड आहे किंवा MIDCचं नावच चिखलठाणा MIDC आहे, तो तुमच्या प्रभागात त्यातला एरिया येतो. असं वाटतं का की त्या MIDCचा फरक खरंच आपल्या इथल्या अर्थव्यवस्थेला पडला आहे? म्हणजे मग ते तुमच्या इथे उद्योजक नवउद्योजक तयार होणं असो किंवा मग मुलांना रोजगार मिळणं असो, तर इथे कुठेतरी आपण किंवा शासन म्हणा किंवा प्रशासन म्हणा किंवा सत्ताधारी म्हणा हे कमी पडत आहेत. काय झालं साहेब, यात खरंच आम्ही कमी पडलो आहे. मग प्रतिनिधी म्हणून म्हणा, शासन म्हणून म्हणा, सगळं मला असं जाणवतं 76च्या का 72च्या अगोदरचा आमचा MIDC 68 काहीतरी MIDC, हा सगळा MIDC चिकलठाणा, मुकंदवाडी आणि इकडनं ब्रिजवाडी यांच्या
शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा वसलेला आहे. आमच्याकडनं त्यावेळेस जमिनी शेतकऱ्याकडनं बेभाव घेतल्या. आज तुम्ही बघताय इथं आमचा शेतकरी 1 स्क्वेअर फूट जागा घ्यायचा, 1 गुंठा प्लॉट घ्यायचा तर घेऊ शकत नाही घेऊ शकत. हा मला म्हणायचं हा पूर्ण एरिया आहे ना कामगारांचा एरिया समजला. चिखलठाणचा MIDC चांगला चालू होता, पण आता सगळं बंद पडलं आहे, ओसाड पडला आहे. तिथं आज टोलेजंग इमारती उभ्या राहतात. यात आम्ही कमी पडलो प्रतिनिधी म्हणून. आणि तुम्ही रोजगाराचा आमचा इथल्या लोकांचा रोजगाराचा संबंध नाही. इथं बाहेर येऊन त्यांना कोणी भेटला चांगली गोष्ट आहे, पण इथं आहे ना इथल्या जे उद्योग आहे ना किंवा आम्ही त्या याच्यात तर ते नाही झालं. आमचा रोजगार आम्हाला नाही भेटला. आमच्याकडे अजून बी बेरोजगाराचे इथले युवक. आपण उद्या समजा सत्तेवर आलो, महापौरही आपला झाला किंवा आपणही नगरसेवक पदी विराजमान झालो, तर या रोजगाराच्या संबंधित किंवा नवोद्योजक तयार करण्याच्या संबंधित योगायोगानं MIDC आपल्या म्हणजे प्रभागाला जोडूनच आहे. तर त्यात आपल्याला काय करता येईल का, तसं काही विजन? हा तर महाराष्ट्र लेवल सरकारचा प्रश्न आहे. एक मी सामान्य कार्यकर्ता किंवा मी प्रभागातला म्हणून मी एवढं सांगणार किंवा माझ्या गावाच्या वतीने सांगणार, तुम्ही आमच्या जमिनी बेभाव घेतल्या ना त्यावेळेस MIDCसाठी कशासाठी घेतल्या? का आमच्या स्थानिक लोकांना मुलांना रोजगार भेटेल. तो रोजगार नाही झाला. मग तुम्ही आता ह्या MIDC जमिनी आहे तुम्ही डेव्हलप करतात, करोडो रुपयाला विकतात. ठीक आहे, तुम्ही ज्या विकल्या असेल नसेल विकल्या त्या राहू द्या, पण आता जे तिथले जे प्लॅन चालू आहे किंवा शेंद्रा MIDC झाला, सगळ्यात इकडं कॉरिडॉर होतो आहे आपला MIDC म्हणजे DMIC होते इथून तर जालना आणि इकडं बिडकीनपर्यंत. तिथं मी प्रयत्न करणार का माझ्या स्थानिक मुलांना स्थानिकांना कसा रोजगार भेटेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार. आणि हा जो पडत बंद चाललेला आहे ना याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार का हा बंद नाही हो. जे छोटे युनिट चालू असेल काय असेल याच्यावर खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. याच्या व्यतिरिक्त काय विजन घेऊन तुम्ही उतरताय आता मैदानात? आता प्रचार उद्या परवापासून प्रचारही जोरात सुरू होईल. आणि मी तुम्हाला बोलताना सांगितलं माझे विषय काय आहे, प्रभागातले छोटे छोटे विषय असतात. पाणी, ड्रेनेज आणि जे शासन किंवा प्रशासन जे सरकार आपल्या योजना आणतात त्यांचं काम आपल्या त्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार. त्यातून त्यांना कसा फायदा करून देता येईल, कसं सोप्या पद्धतीनं. आता तुम्ही बघताय बाहेर सेतूवाले किंवा कुठं काही हे डॉक्युमेंट ते सोप्या पद्धतीने जर सांगितलं आपल्याला 2 मिनिटात समजते, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि राहिला विषय प्रश्न प्रभागाचा, इथं पाण्याची समस्या आहेच आहे सगळ्यात मोठी. ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेजचं काम होतंय म्हणा. आता आपण इकडे बघा जे चांगल्या गोष्टी झाल्या त्याला विरोध नाही आमचं, गोष्टी होतात. ड्रेनेज लाईन होते. आता रोडची एक खूप मोठी समस्या आहे, ती रोडची समस्या सगळ्यात. राजकारणी असून त्यातल्या त्यात उद्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या आपण उमेदवार असून सुद्धा आपण विरोधकांच्या पॉझिटिव्ह मुद्द्यावर पॉझिटिव्हली बोलताय, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. नाही इकडे बघा मी काय म्हणतो, चालू आहे ते चालूच म्हणावं लागेल साहेब. विरोधाला विरोध नाही करायचा, चांगल्या गोष्टीला बिलकुल विरोध नाही करायचा. मग तो कोणीही असो, माझ्यावर कोणी काही म्हणलं तर चालेल. मी एक जर राजकारणी असलो तर विरोधकांनी चांगलं काम केलं, माझं काम काय त्याला चांगलं म्हणायचं. दादा, मग अशी आपण चर्चा करताना हेल्पलाईन बाबतीत हे निघालं आपलं, तसे आपल्याकडे 2 मुद्दे फार प्रसिद्ध होते चिकलठाण्याच्या बाबतीत बोललं ते हेल्पलाईन आणि एक पिटलाईन. आपण हेल्पलाईनबद्दल बोलूया. हेल्पलाईन जेव्हा सुरू होती समजा किंवा ते खूप ॲक्टिव्हली चालू होतं ते कोरोनाच्या काळात, त्यावेळेचा एखादा काही किस्सा आठवतो की तो सांगण्यासारखा? काय नाही, थोडा मनाला लागण्यासारखं आहे, बाकी काय नाही. एक मित्र होता, त्याचा फोन आला, त्यालाही बाहेरून फोन आलेला होता NGO मार्फत वगैरे. त्यावेळेस कंडिशनच तशी होती, काही गोष्टी असताना तुम्हाला त्या अवेलेबल नव्हत्या होत. तुमच्याकडे पैसा असूनही उपयोग नव्हता त्या गोष्टीचा, त्यावेळेस भेटतही नव्हते. काही अडचणी होत्या त्यांना. असंच एक मित्राचा फोन आला का त्यांच्या घरी गॅस संपलेला होता, सिलेंडर संपलेला होता. आणि असं झालं आपल्या इथे लिमिटेड होता. आपण काय नाही तो काढला आणि दिला. आणि त्याला दुधाची एक समस्या होती, घरातलं काढून दिला. जाऊ म्हटलं आपण धोको काहीतरी होईल. आणि आपले ओळखीत वगैरे बाबा ठीक आहे आजचं उद्यावर होईल काहीतरी. त्याला भेटत नव्हतं आणि त्याचे मित्रही नव्हते इथं, बाहेरला होता. आपल्याला काय कोणीही चालतं फिरता कोणीही देईन, तर आपण काढून दिला आणि त्याची दुधाची व्यवस्था केली की बाबा एक तुला जितक्या दिवस दूध लागेल तू घे त्याच्याकडनं. त्या समोरच्यालाही सांगितलं. म्हणजे त्यावेळेची सांगायचा विषय त्याची काही मजबुरी सांगत नाही किंवा त्यांना आपल्याला केली आपल्याला मदत केली म्हणून सांगत नाही. मग खरंच कधी कधी मनाला वाटतं का सगळं एक कुठंतरी मनात वाईट वाटतं ह्या गोष्टी. त्या सगळं असताना सुद्धा अशा कंडिशन येऊ शकतात आपल्यावर. ही परिस्थिती आपण याच्यानंतर कोणालाही येऊ नये, ही लॉकडाऊनची परिस्थिती ना खरंच नाही यायला पाहिजे. तेव्हा माणसाची किंमत पण कळाली माणसं. त्यातून हा एक म्हणजे आणि ते माहिती नव्हतं ते हेल्पलाईन म्हणूनच त्यांनी मग आपल्याला ते हेल्पलाईनच्याच नावावर शिवसेना हेल्पलाईन असं आहे बाबा, त्याच्यावरच आपल्याला फोन आलेला होता तो. हा म्हणजे काही चला हे नाही करतात मदत म्हणून, हे असे आहे या गोष्टी. खूपच सूक्ष्म पद्धतीनं काम झालं. आणि रात्रीच्या टायमाला अपरात्री चला मित्रांकडे नंबर गेले हेल्पलाईन सेंटर म्हणून, कोणाकडे काही आता रोडवर कधी ॲक्सिडेंट होतात, कधी रक्ताची गरज पडते.
सगळ्यात जास्त आरोग्याविषयीच म्हणजे अपघात वगैरे ह्याविषयीच जास्त फोन येतात आपल्याला आणि प्रभागातल्या तर चालूच राहतात काही ना काही. हा विषय हेल्पलाईनचा, बाकी काही लय मोठा विषय नाही. आणि छोट्या छोट्या समस्या असतात पण त्या टायमावर नसतात, त्या आपण टायमावर अवेलेबल करून द्यायच्या असतात. आणि आता दुसरा विषय माझा पिटलाईनचा, म्हणजे काय नेमकं आता पिटलाईन झालेलं नुकसान. नाही, आमच्या चिकलठाणमध्ये असा विषय झालेला आहे, इकडनं MIDC बंद पडला, रोजगार कमी होत चालले. एक इकडनं कचरापट्टी आहे, इकडे डेव्हलपिंग कमी झाली आमची. एक विषय होता आमच्याकडे पिटलाईन, रेल्वे स्टेशन पिटलाईन असते, त्यात गाड्या लावण्यासाठी एक कोच, सगळे साफसफाई त्याचे काही असेल, त्यातून तो एक रोजगार उत्पन्न झाला असता. आणि तो चिकलठाणमध्ये झाला असता, 1000-500 लोक, 500 लोक पोट भरायला असते. ते सगळंच वाढतं ना त्यांना. हो, सगळं. उद्योगांना चालना भेटते, छोटे छोटे मोठे उद्योग असतात, लोकांना घरं लागतात, ते भाडे करू येतात, ते किराणा घेणार, सगळ्या गोष्टी भाजी सगळं घेणार. तर तो एक चिकलठाणमध्ये तेवढाच रोजगार उत्पन्न झाला असता, हा विषय होता. पण ती पिटलाईन आमच्या काही प्रतिनिधींना वगैरे ती बाहेर नेली आणि आम्ही कमी पडलो. तुम्हाला सांगितलं, आमचे पदाधिकारी कमी पडले, प्रतिनिधी जे होते त्यांनी भांडायला पाहिजे होतं. आम्ही त्यांना मतदान केलं होतं. आपले आमदार खासदार कमी पडले, खासदार कमी पडले, आमदार कमी पडले. तर त्यावेळेला शिवसेना म्हणून आपण त्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा केला होता. काय मंत्र्यांच्या पुढे काही चलत नसतं, सत्तेतही नव्हतं आम्ही, सत्तेपुढे शहाणपणा चलत नाही त्यांनी बरेचसे जण. आणि मी एकटा नव्हता, याच्यासोबत भरपूर जण गावातले बरेचसे होते, आमचे मित्र आहे. मग मधल्या काळात कधी असं वाटलं नाही का की म्हणजे बघा आता चिकलठाण्यासाठी ची पिटलाईन इथून जालन्याला चालली जाते, सत्ता इतकं काय करू शकते, तर मग आपण विरोधाची मशाल हातात घेऊन लढतोय इतक्या दिवसापासून, कधी असं मधल्या काळात कधी वाटलं नाही का की आपणही सत्तेकडे जावं किंवा बोलावणं आलं नाही का कधी? येतात ना साहेब, फोन येतात, अजून की येत होते का, या काय करावं, बाळासाहेबांना नाही सोडलं जातं आम्हाला. बाळासाहेबांनी लढायचं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांसोबत लढायचं, शिवसेनेची मशाल घेऊन लढायचं. आणि त्यातूनच युवकांच्या, महिलांच्या, आमच्या माताबहिणी त्यांच्यासाठी उभं राहायचं. जी आपण ज्या निवडणुकीसाठी प्रचार करतोय, नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या मनातला, तुमच्या विजनमधला नगरसेवक नेमका काय, कसा असला पाहिजे? नगरसेवक युवकांसाठी उभा राहणारा, महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतः ढाल बनणारा, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. वृद्ध नागरिक असतात, त्यांच्या अडीअडचणीत त्यांना कामं येणारा, जिथं कुठं नागरिकांना समस्या आहे तिथं तो पुढं पाहिजे, असं नगरसेवक पाहिजे. आणि आम्ही नक्कीच हेच कामं करणार. नागरिकांच्या हक्कीला धाव घेणारा नगरसेवक आता काय, तो सत्ताधारी खुर्चीवर बसलेला, म्हणजे एक काय होतं की नगरसेवक या शब्दातच बघितलं, सेवक हा शब्द आहे. सेवक असं वाटत नाही का मागच्या काही काळापासून किंवा आता या राजकारणाचीच पद्धत अशी झाली आहे की नगरसेवक म्हणून राहायच्या ऐवजी तिथला म्हणजे तिथे एक तर दादागिरी म्हणा किंवा मग सगळं स्वतःच्याच पद्धतीनं करून घ्यायचं, सगळ्या गोष्टी तिथे उरणारा भ्रष्टाचार, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण एक आहे. आणि आपण जसं बाळासाहेबांच्या विचारांवर सांगताय किंवा बाळासाहेबांनी एक विजन, बाळासाहेबांची एक इमॅजिनेशनमधली शिवसेना होती, तर तिथे तो डिफरन्स आपण कसा दाखवून देणार जनतेला? असं साहेब, आता नगरसेवक म्हणजे काय झालं आहे माहिती का, पैसे कमवायचं साधन झालेलं आहे. नगरसेवक झाला, आजूबाजूला जमिनी असला तो ब्रोकर बनणार, टेंडर त्याचेच राहणार, रोडचं त्याच्याच घरात देणार, ही नगरसेवकाची व्याख्या झालेली आहे. सेवक त्यातला हरवलेला आहे, सेवक नगरसेवकामधला सेवक हरवलेला आहे आणि तो सेवक आम्हाला बनायचा आहे. म्हणजे उद्या आपण निवडून आल्यानंतर एक आदर्श नगरसेवक बनण्याचं एक विजन आपलं. नक्कीच आमचा प्रयत्न तोच राहील. या प्रचाराच्या दरम्यान आता तुम्ही घराघरापर्यंत जाणारच आहे, प्रत्येक मतदारापर्यंत जाणारच आहे, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातल्या मतदारांना काय सांगू इच्छिता किंवा काय आवाहन करू इच्छिता? माझं असं आव्हान राहील, मी सांगितलं पहिलेच, नगरसेवकामधल्या सेवकाला निवडून द्या. तुम्ही ब्रोकर, तुम्ही ज्याचे टेंडर आहे, कॉन्ट्रॅक्टदार यांना निवडून नका देऊ. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचार करा ना, आज 25 नंबरचा प्रभाग आहे, तिथं मला सांगा दादा, एखाद्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड आहे, आपण म्हणतो मुलं सुदृढ बनले पाहिजे, आहे एखादी जिम आमच्या प्रभागामध्ये? नाही आहे. आमचे गावात एक तालीम आहे, म्हणजे आपण व्यायामशाळा जी म्हणतो का, ती आहे. आमचे तिथले मित्र स्वतः स्वखर्चानं पैसे जमा करतात, त्यांना आवड आहे मुलं घडवायची. मी सगळ्यांचे नावं घेईल, पण आता नावं घेणं खूप शक्य नाही. ती व्यायामशाळा आहे, तिथं स्वतःच्या आम्ही मस्त प्रयत्न करतो आहे, आम्हाला तिथं निधी द्या, नाही भेटत आहे. आणि तुम्ही म्हणतात मुलं सुदृढ बनले पाहिजे, खेळले पाहिजे, खेळण्यासाठी ग्राउंड आहे का हो आमच्याकडं? तुम्ही विचार करा, एखादं ग्राउंड दाखवा आम्हाला. महानगरपालिकेने इथं ग्राउंड दिलेलं आहे,
N2च्या ग्राउंडनंतर एवढ्या याच्यात एक मुलांना खेळण्यासाठी साधं ग्राउंड नाही, वृद्ध लोकांना फिरायला जॉगिंग पार्क नाही. चला आपण म्हणतो फिरलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. सकाळी सकाळी लोक रोडवर फिरतात. दुर्दैवाची गोष्ट आहे, एक दिवस मीच फिरत असताना माझा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे खूप चुकीचं रोडवर फिरणं. खरंच मी सगळ्यांना विनंती करतो की रोडवर फिरणं, पण आता काय करणार, त्यांना फिरायला नाही. आणि डॉक्टर लोक सांगतात सकाळी 30 मिनटं फिरा, 40 मिनटं फिरा. सध्या आरोग्यासाठी फिरणं चांगलं आहे. धूळ आहे रोडवर. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी सकाळी फिरण्यासाठी जातो तर एक आरोग्य चांगलं भेटावं म्हणून, पण आपण आरोग्य चांगलं घेऊन जात नाही. उलट धुवा गाड्यांचा हा घेऊन म्हणजे अजून आपण आरोग्य बिघडवण्यासाठी जातो आहे असं मला वाटतंय. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार. मला एक शांत चांगला जॉगिंग पार्क म्हणजे व्यायाम करण्यासाठी. वाचनालय, आपण मुलांना वाचनालय एक वाचायची आवड लागली, पण आपल्याला मुलांना आता मोबाईल बघण्याची आवड लागलेली. सकाळ संध्याकाळ दुपार मोबाईल. मला ते बंद. मला असं वाटतं मला एक आता इकडं अभ्यास करणारे मुलं आहे, वाचनालय झालं पाहिजे. कारण की माझ्या प्रभागात 2-3 प्रत्येक वार्डात एक वाचनालय पाहिजे, ह्या मताचा मी. आणि विशेष म्हणजे काय झालं, सध्या नशेचं प्रमाण वाढलं. नशेखोर टवाळखोर लोक मुलींना छेडणार, काही बोलणार, टाँग करणार. याला कोणीतरी अडवलं पाहिजे हो दादा. काय असतं माहिती का, मी फक्त बघतोय, बघू नका तुम्ही, त्यांना अडवा. कमीत कमी पोलिसांना फोन करा, बोलवा. झालं आहे काय माहिती का, आणि काय होतं आहे माहिती का, मी अडवायला गेलो का ते नशेखोर असतात, ते मला नंतर टार्गेट करतात, जनतेला टार्गेट करतात. तेही बरोबर आहे त्यांचं. त्यांनाही लेकरं बाळ, त्यांना वाटतं कुठं बाहेरून आलेले सर, कुठं त्यांच्या नादी लागतात. पण यात आपलं काम आहे पोलिसांना जागरूक करणं, पोलिसांना सांगणं. आणि प्रत्येकाला मी सांगतो, जसं नगरसेवकाचं काम असतं काहीतरी जनतेचेही कामं असतात. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आपल्या भागात काही घटना घडत असेल ना, आपण पोलिसांना फोन करा, पोलिसांना त्यांची गस्त वाढवायला लावा. आहे की आणि माझा एक विषय, चौकात, प्रत्येक चौकात जिथं मोठले हे सगळे आपल्या जिथं पोलीस आहे त्यांच्या अंडरमध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजे, जेणेकरून ह्या घटना घडणार नाही. लोक सध्या रोडवर दारू पितात, तो गाडी बाजूला लावतात, रोडवर पितात. पोलिसांनी यांना अटकलं पाहिजे, यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतोय, मध्यंतरी तुम्ही असो किंवा मी असो, आपण पोलिसांना घाबरत होतो. रोडवरून चालले तर आपण घाबरत होतो. पण आता पोलिसांचं धाक राहिलेलं नाही. पोलिसांना मी प्रशासनाला एक विनंती करतो, कुठेही तुम्हाला ह्या चुकीच्या गोष्टी दिसल्या, 10 जण तुम्हाला विचारायचा अधिकार आहे ना, तुम्ही विचारा ना आम्हाला. आम्ही विचारलं तर आम्हाला ते हे करणार, पण तुम्ही विचारा. तो एक भाग आहे जिथं महापुरुषाचे पुतळे वगैरे, जिथं काही अनुचित घडू नये म्हणून मी त्यांना CCTV कॅमेरे बसवणे मी प्राधान्य देणार. ह्या गोष्टी मी माझ्या प्रभागासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी करणार. सर्वांना जय महाराष्ट्र. माझी धर्मपत्नी वैशाली रामेश्वर कोरडे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं 25 नंबरच्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे. तरी तिच्यासोबत असलेल्या सर्व पॅनलला आपण सर्व मतदार मायबंधू मशाल या चिन्हावरील बटन दाबून सेवा करण्याची आम्हाला संधी देसाल अशी मी अपेक्षा करतो. काम करत आलोय आणि यानंतरही काम करत राहू, नेहमी आपल्या सेवेत.